सध्या महाराष्ट्रामध्ये केतन अग्रवाल हत्याकांडाची चर्चा आहे। याच दरम्यान उत्तर प्रदेशातल्या आग्र्यामध्ये एक भयानक हत्याकांडाचा पर्दाफाश झालाय, ज्याने पोलीसही हादरून गेले आहेत। नेमकं काय घडलंय पाहूया। उत्तर प्रदेशातल्या आग्रामध्ये बाथरूम हत्याकांड। बाथरूमच्या फरशीखाली नवऱ्याला गाडलं। सततच्या वादातून महिलेचं भयंकर कृत्य। उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुरेंद्र कुमार शर्मा गेल्या 1.5 महिन्यांपासून बेपत्ता होते। मात्र बेपत्ता सुरेंद्र सापडले ते त्यांच्याच बाथरूमच्या फरशीखाली, तेही मृतावस्थेत। आणि हे सगळं कांड केलं ते त्यांच्याच पत्नीनं, रुबी शर्मानं। रुबी शर्मानं 26 मे रोजी सुरेंद्र शर्मा गायब झाल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र त्यांना कशाचाच मेळ लागत नव्हता। पण पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाची चक्र वळवली ती सुरेंद्र यांच्या घराकडे। पोलिसांनी घराची तपासणी केली तेव्हा त्यांचं लक्ष बाथरूमच्या फरशीकडे गेलं। बाथरूममध्ये नुकतंच काम केलेलं त्यांना दिसलं आणि त्यांनी खोदकाम सुरू केलं आणि त्यांना मिळाला तो सुरेंद्र यांचा मृतदेह, तोही तब्बल 1.5 महिने। मृतदेह ताब्यात घेताच पोलिसांनी रुबीची चौकशी केली आणि तिनं गुन्हा कबूल केला। पतीशी होणाऱ्या वादातून तिनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं। पण पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करतायत। महाराष्ट्रात सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरण गाजतंय। याच प्रकरणातील आरोपी सिया गोयल सारखंच कृत्य आग्र्याच्या रुबीनं केलंय। मात्र त्यामुळे आता दोघांनाही जेलची हवा खावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।